त्यासनी सपोर्ट केला आहे. करेक्ट करेक्ट. तुम्हाला आता त्यांनी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या आणि प्रभागातील सर्व जे मतदारांची इच्छा आपल्याला आहे. काकांच्या पश्चात आता ह्या भागातली कामं त्यानंतर झाली हा, नाही, ती हा. कामं व्हायची असतील तर आपल्याला ह्या पद्धतीनं शिवसेनेसंगत गेलं पाहिजे. आणि अगदी. त्याचा एक विचार करता गेलं तर आज चिन्हाचा विषय येतोय की वर आपलं एक चिन्ह, खाली आपलं दुसरं चिन्ह असल्यामुळे लोकांची एक संभ्रम अवस्था निर्माण झाली असते. बरोबर. त्यामुळे त्याचा विरोधकाला फायदा होईल म्हणून आम्ही ही सगळ्यांची चर्चा करून हा निर्णय घेतला चिन्हाचा. आज कसं झाले, आटपाडी तालुक्यामध्ये विशेष पश्चिम भागामध्ये काळ असा होता की काका म्हणजे सामान्य लोकांचं हक्काचं व्यासपीठ होतं. अगदी बरोबर. अगदी रेशन कार्ड असू द्या, मंत्रालयापर्यंतची कुठलीही कामं असू द्या, ती काकांना लोक हक्कानं सांगत होती. काय झाले आता सध्या बघताय तुम्ही, बाहेर खाजगी इंग्लिश मिडियमच्या शाळा झाल्यात. बरोबर. आज आपल्या शाळा सुद्धा, आज वाड्या वस्तीवरच्या शाळा सुद्धा काय आज बंद पडायला लागल्या. अच्छा. त्या शाळा सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं त्यात जी काय अत्याधुनिक सुविधा करता येतील संघीकृत, त्या शाळा न बंद राहता कशा चांगल्या पद्धतीनं होतील आणि तिथं ते घडलं पाहिजे. बरोबर. कारण अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात घडलेले आहेत. जिल्हा परिषद शाळेत त्याच्यावर जास्त भर दिला. नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद निवडणुकांची पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं खरसुंडी हा जो भाग आहे, या जिल्हा परिषद या गटामध्ये शिवसेनेचे उमेदवार जयदीप भैया मोहन काका भोसले यांचं नाव हे सर्वप्रथम येत आहे. कारण मोहन काका भोसले यांनी जे 34 वर्षाचं राजकारण केलं, समाजकारण केलं आणि खूप मोठी विकास कामं इथं केलेली आहेत. आणि नक्कीच या जनतेच्या माध्यमातून आज काका हयात नाही आहेत, पण जनतेनंच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जयदीप भैयाचं नाव हे प्रामुख्यानं प्रथम क्रमांकावरती येत आहे. तर कशा पद्धतीनं आज जयदीप भैयांचं जे या निवडणुकीच्या माध्यमातून जी संकल्पना आहे, जे ध्येय उद्दिष्ट घेऊन ते इथं या निवडणुकीमध्ये आलेले आहेत, ते आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. विशेष मुलाखत खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार जयदीप भैया मोहन काका भोसले. नमस्कार. नमस्कार. भैया, आज एक तुमचं नाव आहे. गेल्या वेळेला अगदी निसटता पराभव आपण स्वीकारलेला आहात आणि त्या माध्यमातून तुम्ही खचलेला नाहीत. तुम्ही मोठ्या ध्येयानं, मोठ्या प्रेरणेनं गेल्या 5 वर्षसुद्धा मतदारांच्या मनामध्ये जिवंत आहात आणि मतदारांच्या मनासारखी तुम्ही कामे करत आहात. तर या मतदारसंघामध्ये म्हणजे कैलासवासी मोहन काकांच्या विकास कामांचा जो मोठा ठसा या मतदारसंघावरती आहे. मात्र गेल्या काही वर्षामध्ये काकांच्या पश्चात म्हणजे काकांच्या निधनानंतर यामध्ये एक मोठा खंड पडला. म्हणजे जवळजवळ तो 10 ते 11 वर्षाचा खंड आहे. त्यामुळं या निवडणुकीकडे तुम्ही कुठल्या नजरेनं पाहतात आणि आपल्या अजेंडा कशा प्रकारे राहील? आटपाडी तालुक्यात विशेष पश्चिम भागात एक काळ असा होता की काका म्हणजे सामान्य लोकांच्या हक्काचं व्यासपीठ होतं. व्यासपीठ होतं नक्कीच. आणि अगदी रेशन कार्ड असू द्या पासून मंत्रालयापर्यंतची कामं लोक काकांनी हक्कानं सांगायची. बरं. काकांच्या सर्व म्हणजे पश्चात काम करण्याची असलेल्या पद्धत संबंधामुळे लोकांची कामे मार्गी लागायची. अच्छा. काकांच्या आकस्मिक निधनानंतर हां. आम्ही आमच्या परीने बरोबर. लोकांचे प्रश्न लक्षात घातले. मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत सत्ता असल्याशिवाय लोकांच्या कामं प्रश्नांना 100% न्याय होत मिळणार नाहीत. अगदी बरोबर. तरी पण जयदीप भैया, गेल्या काही वर्षामध्ये मात्र काकांच्या पश्चात या मतदारसंघाकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे आणि काही विकास कामं एवढ्या मोठ्या ताकदीनं झालेली आपल्याला दिसत नाही. तर आता या निवडणुकीकडे आपण कशा प्रकारे पाहता? कसं आहे, आता आटपाडी तालुक्यात विशेष म्हणजे पश्चिम भागात काकांच्या पश्चात एक काळ असा होता की काका म्हणजे अगदी सर्व सामान्य लोकांचे एक असं ती घरचं असं घरची व्यक्तीच होती काकांचं. आज कसं झाले, आटपाडी तालुक्यामध्ये विशेष पश्चिम भागामध्ये काळ असा होता की काका म्हणजे सामान्य लोकांचं हक्काचं व्यासपीठ होतं. अगदी बरोबर. अगदी रेशन कार्ड असू द्या, मंत्रालयापर्यंतची कुठलीही कामं असू द्या, ती काकांना लोक हक्कानं सांगत होती. बरोबर. आणि काका सर्व पक्षाच्या असलेल्या लोकांशी कनेक्ट होते. करेक्ट करेक्ट. त्यामुळे काकांची कामे मार्गी लागत. काकांच्या आकस्मिक निधनानंतर आम्ही आमच्या परीने लोकांच्या प्रश्नात लक्ष घातले. अच्छा.
लोकांच्या आशा वाढल्या आशा वाढल्या. तुमच्याकडे बघण्याच्या. राजकीय परिस्थितीत सत्ता असल्याशिवाय लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळणार नाही हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद सारखी यंत्रणा जवळ असणे आवश्यक आहे. बरोबर. त्यामुळे काकांच्या बरोबर. पाठीमागे लोकांची कामे मार्गी लागण्यासाठी ही निवडणूक जिंकणे महत्वाचे. त्यामुळे सर्व आणि कार्यकर्ते लोकांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांची निवडणूक हातात घेतलेली आहे. सहकार्याने यशस्वी हो. अगदी बरोबर. खूप छान. म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक आता हातात घेतलेली आहे आणि होय. ते काकांचं राहिलेलं जे काही काम आहे ते सुद्धा आपण या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहात. खूप छान. भैया, महत्वाचं म्हणजे मोहन काका काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि खूप त्यांनी पदं काँग्रेसच्या माध्यमातून घेतलीत आणि 40 वर्षाचं राजकारण त्यांचं खूप महत्वाचं आहे आणि लोकांवरती एक ठसा त्यांचा आहे. पण आपण मात्र काँग्रेस सोडून नेमकं काही दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये आलेला आहात किंवा शिवसेनेच्या माध्यमातून आपलं काम सुरू आहे. तर आता या निवडणुकीकडे तुम्ही कशा प्रकारे बघत आहात किंवा आपली भूमिका काय राहील? काय आहे परिस्थिती, मी काकांच्या पश्चात सुद्धा सुरुवातीपासून काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे. करेक्ट. आणि मागची सुद्धा मी जिल्हा परिषद काँग्रेसच्या चिन्हावरच स्वतंत्र लढवली. आज त्याच्यानंतर शिवसेनेशी आम्ही एकत्र लढायचं ठरवलं. आज त्यामध्ये वरिष्ठांची आम्ही त्याविषयी चर्चा केली की बाबा आपल्याला आता इथून पुढची निवडणूक एकत्र लढायला लागेल. त्यामध्ये पहिली निवडणूक जिल्हा मध्यवर्ती बँकेची असेल त्या आम्ही आणि शिवसेना एकत्र लढतो. पुन्हा त्यानंतर स्वर्गीय अनिल भाऊंची निवडणूक असेल आमदारकीची, ती सुद्धा आम्ही एकत्र लढलो. त्यासनी हे केला. त्यानंतर मार्केट कमिटीची निवडणूक आपली होती, त्यामध्ये सुद्धा आम्ही त्यानी एकत्रच लढत गेलो. त्याच्यानंतर तुमची हे जे जिल्हा मध्यवर्तीची निवडणूक सुद्धा झाली, मजूर फेडरेशनची सुद्धा निवडणूक आम्ही एकत्र लढत गेलो. अशा बऱ्यापैकी त्याने आम्ही निवडणुका एकत्र लढत गेलो आणि प्रत्येक निवडणुकीत आम्हाला यश मिळालेलं आहे आणि तुम्ही शिवसेनेसोबतच आहात आणि सोबत एकत्र आहेत. एकत्र आहात. मग आता भूमिका नेमका तुम्ही निर्णय काय घेतलेला आहे? आता निर्णय काय घेतला म्हणजे मी की आता येणाऱ्या जिल्हा परिषदला आज भागात तुम्ही परिस्थिती बघताय. आज आपल्याला मतदारसंघातली कामे जर मार्गी लागायची असेल तर यशस्वी करायचे असतील तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. आणि जनतेतले सगळे आम्ही सर्व जनतेतल्या लोकांनी चर्चा केली की त्यांचं एक म्हणणं येतं की बाबा आता आपल्याला तुम्ही त्यासनी सपोर्ट केला आहे, करेक्ट, तुम्हाला आता त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि प्रभागातील सर्व आपल्याला काकांच्या पश्चात आता ह्या भागातली कामं त्यानंतर झाली नाहीत, ती कामं व्हायची असतील तर आपल्याला ह्या पद्धतीनं शिवसेनेसंगत गेलं पाहिजे. आणि त्याचा एक विचार करता गेलं तर आज चिन्हाचा विषय येतोय. की वर आपलं एक चिन्ह खाली आपलं दुसरं चिन्ह असल्यामुळे लोकांची एक संभ्रम अवस्था निर्माण झाली असते. त्यामुळे त्याचा विरोधकाला फायदा होईल म्हणून आम्ही ही सगळ्यांची चर्चा करून हा निर्णय घेतला चिन्हाचा. म्हणजे सर्व मतदार बंधू जे आहेत आपल्या प्रभागातले या सर्वांच्या इच्छेखात्राने त्यांच्या म्हणण्यानुसार आपण हा निर्णय घेतलेला आहे. बरोबर. ओके. आता जयदीप भैया, त्यानंतर सुद्धा आम्ही लोकसभेला विशालदादांचं काम सुद्धा चांगल्या पद्धतीने केलं. बरोबर. आणखी भैया, आपलं आता खरसुंडी मतदारसंघाची जी पूर्वीची रचना होती तर त्याच्यामध्ये अनेक नवीन गावं समाविष्ट झालेली आहेत. तर या नवीन गावांचा आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद आहे? काय मुळातच पश्चिम भाग काकांचा असल्यामुळं आणि तालुक्यातील जरी गावं असल्यामुळं पहिल्यापासून काकांचा प्रत्येक तालुक्यावर एक असा जरी त्यांचा खरसुंडी जिल्हा परिषद गट जरी असला तरी तालुक्याशी ती कनेक्ट होते. आज सुरुवातीला त्यांचं राजकारणाचा मूळ सुरुवात ह्या इकडल्या गटातूनच झाला. सुरुवातीला ते पंचायत समितीला सदस्य म्हणून निवडून आले त्यावेळी ह्या गावातील भाग काकासनी होतीच. त्यावेळी सुरुवात काकांची तिकडूनच झाली आणि ते गावानी सुद्धा आमचा पहिल्यापासून कनेक्ट संबंध आहे. तालुक्यातीलच गाव आहेत ना, त्यामुळे म्हणजे काकांचे निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्या गावात आहेत. हो, आहेत. त्यामुळे त्यांचा सपोर्ट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. नक्कीच मिळणार. येस. म्हणजे मोहन काकांनी जी काही माणसं जोडलेली होती तर त्या मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला ही निवडणूक लढवण्यासाठी हा एक कामी येतो आहे. आणि ही जी माणसं आहेत ती माणसं नक्कीच तुमच्या या निवडणुकीसाठी नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे ती मदत करतील, यात काही तीळ मात्र शंका नाही. पण स्वर्गीय मोहन काकांच्या या मतदारसंघातील अनेक कामांबद्दल म्हणजे लोकांना पण सुद्धा ती माहितीच आहेत, पण तरी सुद्धा अजून काही कामं आपण नेमक्या त्यांच्या कामांबद्दल काय सांगा? काय आहे, मुळात काकांची सुरुवात 1979 ते 2013 पर्यंत 34 वर्षाचा कालावधी काकांचा राजकारणात गेला.
आज बोलायला गेलं तर काकांनी सुरुवातीला पंचायत समितीला काका निवडून आले. अच्छा. ते मला वाटते सलग 10 वर्ष पंचायत समितीचे उपसभापती होते. बरोबर. 1 वर्ष सभापतीचा कार्यकाळ त्यांनी केला. त्यानंतर मला वाटतं जिल्हा परिषदला सुद्धा निवडून आले. अच्छा. त्यावेळी त्या ठिकाणी सुद्धा 5 वर्षाचा कालावधी त्यांनी शिक्षण सभापती आणि अर्थ खात्याची जिम्मेदारी जबाबदारी घेतली आणि आणि चांगला न्याय पण हा दिला. त्याच्यानंतर पुन्हा तिसऱ्या निवडणुकीमध्ये काका जिल्हा परिषदला उपाध्यक्ष झाले. अच्छा. त्यावेळी सुद्धा बांधकाम आणि अर्थ खातं त्यासनी मिळालं. त्यामुळं तालुक्यात काकांची कामं जर काढली 1979 ते 2013 पर्यंत, बरोबर. तर चांगल्या पद्धतीनं कामं काकांची तालुक्यात झालीत. आज बरोबर. बोलायचं झालं तर त्यावेळी पालकमंत्री पतंगराव कदम साहेब होते. बरोबर. त्यावेळी त्यांच्याकडे जलसंधारणचं खातं होतं. त्याच जलसंधारणच्या खात्यामुळं आज आमच्या आटपाडी तालुक्यामध्ये 4 मोठे पाझर तलाव ही MI टँक अच्छा. पतंगराव साहेबांनी काकांनी त्यांच्या पाठपुराव्यातनं 4 MI टँक मंजूर केले. बरोबर. आज बघायला गेलं तर आज आमच्या जकाई दऱ्यामध्ये अच्छा. माळे वस्ती तलाव असेल, तिकडं तुमचा अर्जुनवाडी तलाव असेल, चिंचाळी तलाव असेल, आज हे तलाव झाल्यामुळे आज टेंबूची योजना झाली. बरोबर. त्यामुळे ते पाणी तिथं साठायला लागलं. आज बरोबर. मोठे तलाव MI टँक हिरवगार असल्यामुळे दिसतंय तिथं. आज तो परिसर पूर्ण हिरवागार झाला. अगदी बरोबर. आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज जिल्हा परिषदच्या शाळा असतील, अच्छा. बाकीची बरीच कामं आहेत सांगणे, आरोग्याचा विषय असतील, असं म्हणजे सांगेल तेवढं कमी आहे. कारण सत्ता मिळाली आणि चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग, सत्तेचा सदुपयोग काकांनी त्या पद्धतीने केला. हो. आज आमच्या भागात देवस्थान आहेत. देवस्थानमध्ये काकांनी सुद्धा क वर्गामध्ये समाविष्ट केला. आणि आज एवढी मोठी स्कीम होऊन आज आमच्या ह्या पश्चिम भागातच हे तलाव आहेत विशेष. आणि खाली सुद्धा पूर्व भागात तलाव आहेत. त्याच्यामुळं आज एक त्याच्यापासून स्कीम होऊन आसपासला बागायत वगैरे क्षेत्र चांगल्या पद्धतीने. आणि त्या कामामध्ये मला वाटतं कदम कुटुंबियांचा खूप मोलाचा सपोर्ट काकांना मिळाला. हो. एका वेळी ती साहेबांनी 4 तलाव दिले. अच्छा. क्या बात आहे. खूप छान. खूप छान. जयदीप भैया, तुम्ही म्हणजे काकांचं काम जेवढं सांगावं तेवढं थोडं आहे, कारण अनेक साक्षीदार काकांच्या या कामाचे आहेत. तर आणखी असं आहे की काकांनी रस्ते सुद्धा सर खूप जोडलेले होते. रस्त्याचं काम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या झालेलं होतं. आणि विशेष म्हणजे काकांनी शाळांना खूप मान्यता त्यावेळी दिलेली होती. काय सांगाल ते? हो, बरोबर आहे. 1997 साली काका जिल्हा परिषदला सदस्य म्हणून निवडून आले. आणि त्यावेळी योगायोगाने काकासनी शिक्षण आणि अर्थ सभापती मिळाले. त्या काळात काय तर काकांनी 130 शाळा खोला एका वर्षात मंजूर केल्या. विशेष आटपाडी तालुक्याला दिल्यास जास्तीत जास्त त्यांनी जत तालुक्यामध्ये सुद्धा शाळा देण्याचा प्रयत्न केला. अच्छा. असे बरेच मुद्दे आहेत. आज त्यांचं बोलायचं झालं तर आज त्यांनी काम स्वतः करत असताना कार्यकर्त्यांना सुद्धा एक चांगल्या पदावर नेण्याची, म्हणजे कार्यकर्त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांनी सेटल केलं. आज बोलायचं झालं तर आमच्या करफुंडी सारख्या गावामध्ये आज शशिकांत डेटी सारखा कार्यकर्त्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांनी एक संचालक पदापर्यंत नेलं आणि नेऊन तिथं उपाध्यक्ष केलं. अरे वा, क्या बात आहे. त्याच्यानंतर आज काकांच्या बरोबर पंचायत समितीला एक सदस्य म्हणून आमचे चिंचाळगावचे विलास पाटील सर ते निवडून आले. शेटपळला एक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंतराव गायकवाड होते, ते पण निवडून आले. काय त्यांचं ती वैशिष्ट्य काय बघण्यासारखं म्हणजे त्या दोघाला पण त्या कालावधीमध्ये उपसभापती संधी होती. बरोबर. आणि सदस्य काकांची 2 चालतात आणि काका एकटं जिल्हा परिषदला निवडून आले. म्हणजे असं कार्यकर्त्यांनी तयार केलं त्यांनी, म्हणजे न्याय दिला. त्यांनी काय स्वतःकडे पद घेतलं नाही. आज ते काय जनतेतनं निवडून आले आणि जिल्हा परिषदला त्यांच्या योगायोगानं आज पंचायत समितीला ते उपसभापती होते, सभापती होते, जिल्हा परिषदला शिक्षण अर्थ सभापती होते, पुन्हा उपाध्यक्ष झालं. पण कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांनी चांगल्या मोठ्या पदावर त्यांनी नेलेलं आहे. मित्रांनो, बघा, हा घेण्यासारखा संदेश आहे. खऱ्या अर्थानं आजची राजकीय परिस्थिती जर तुम्ही बघितली तर राजकारणी काय करतात बघा. पण मोहन काका भोसले हे खऱ्या अर्थानं अगदी गोरगरिबांचे काहीवारे होते आणि अनेक गरजूंना त्यांनी मग नोकऱ्या दिल्या आणि त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी सेटल केलेलं आहे. आणि माणसं दुर्मिळ असतात. त्यानंतर सुद्धा काकांच्या पश्चात सुद्धा आम्ही आज काकांचा आज मार्केट कमिटीला एक उपसभापती आम्ही शिवसेना आणि काँग्रेस आघाडी म्हणून आज तिथं ती काकांच्या पश्चात सुद्धा मी तिथे एक उपसभापती काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करू शकलो. म्हणजे काकांचाच कार्यकर्ता. आज बोलायला झालं तर करफुंडी सारख्या गावामध्ये सुद्धा आम्ही एकत्र मार्केट कमिटीला लढलो. त्यावेळी तिथं सुद्धा एक संचालक विजय कुमार पुजारी म्हणून होते. ते सुद्धा त्यासनी संधी, काकांचंच ते कार्यकर्ते, त्यासनी संधी मिळाली.
आज बोलायला झालं, आमच्या नेलकंजीमध्ये सरपंच म्हणून एक आमचे माननीय बाबासाहेब भोसले काका होते. त्यांना सुद्धा आम्ही एकत्रित शिवसेनेच्या आणि काँग्रेस मिळून आम्ही एकत्र असं म्हणजे जिल्हा मजूर फेडरेशनला त्यांना संचालक पदापर्यंत संधी मिळता आली आणि योगायोगाने ते जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष पण झाले. म्हणजे ही काकांची अजून बरोबर 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 कार्यकर्त्यांनी संधी मिळत गेली अजून जयदीप भैया आज तागायत सुद्धा म्हणजे काकांच्या पश्चात सुद्धा. बरोबर. जयदीप भैया म्हणजे काकांनी खूप चांगली पेरणी त्यावेळी केलेली आहे आणि त्याचं पीक ह्या मतदानाच्या रूपात तुम्हाला नक्की त्यावेळी मिळणार मी आहे. जिल्हा परिषदला पडलो मला म्हणून मला अनेक नेते सुद्धा म्हणले तुम्ही व्हा सभापती तुम्ही व्हा. पण बरं. मला एकदा जिल्हा परिषद मधनं निवडून यायचं होतं ती संधी आली नाही. पण येणारी जी संधी होती ती जी योग्य होती ती आम्ही त्या कार्यकर्त्यांनी द्यायचा प्रयत्न केला. का तर तिने काकांच्या बरोबर विश्वासन राहिले आणि माझ्या संगत सुद्धा आज तागायत ती एकनिष्ठ राहिली. म्हणजे काकांच्या पुण्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून. महत्वाचं म्हणजे काकांनी म्हणजे मोहन काकांनी जी कामं केलीत विकास कामं तर त्याचं फळ आणि त्यांची पुण्याई म्हणू त्या माध्यमातून आपल्याकडे लोक पाहतायत, एक आशेनं लोक पाहतायत. तरी पण या निवडणुकीसाठी आपण एक विकास कशा प्रकारे करायचा किंवा एक ही निवडणूक कशी लढवायची या विकास संदर्भामध्ये आपली संकल्पना पुढची काय आहे? आता कसं झालंय या मतदारसंघामध्ये मुख्य मुद्दा म्हणजे आता टेंबूचं पाणी सर्व भागात आलेलं आहे. बरोबर. आज त्या पाण्याचं आवर्तनाचा मुख्य विषय आहे. ह्यो विषय झाला त्यानंतर आज ह्या भागामध्ये शेतीचं बऱ्यापैकी क्षेत्र बागायत झालेलं आहे. बरोबर आज आमच्या पश्चिम भागामध्ये बोलायचं झालं तर आज द्राक्षाची शेती भरपूर झाल्या. बरोबर त्याच्या पाठोपाठ आता डाळिंब्याची शेती झाली. त्याच्यासाठी आज समजा आपल्या परिसरात एखादं ती साठवणीसाठी एखादं कोल्ड स्टोरेजची उभारणी करणं गरजेचं आहे. अच्छा. आज आमच्या करसुटीमध्ये आटपाडी मार्केट कमिटीची बाजार समितीची तिथं जागा उपलब्ध आहे. अच्छा. तिथं आज ह्या परिसरात मका केंद्र सुद्धा उभा करण्याची मक्यावर प्रक्रिया करण्याचे वेगवेगळे प्रकल्प आपण उभा करू शकतो. मका याचं करू शकतो. बरोबर. असे बाकी आणि अजून बरेच प्रश्न आहेत ना. अच्छा, म्हणजे ते आपल्याला मार्गी लावायचे आहेत हो. या दृष्टिकोनातून. सर, आता ते इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा कल वाढला आहे, तर या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या जी गुणवत्तेवर आपण कशा प्रकारे भर देणार आहात? काय झाले आता सध्या बघताय तुम्ही बाहेर खाजगी इंग्लिश मिडियमच्या शाळा झाल्यात. बरोबर. आज आपल्या शाळा सुद्धा आज वाड्या वस्तीवरच्या शाळा सुद्धा काय आज बंद पडायला लागल्यात. अच्छा. त्या शाळा सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं ह्यात जी काय अत्याधुनिक सुविधा करता येतील संघीकृत ह्या शाळा न बंद राहता कशा चांगल्या पद्धतीनं होतील आणि तिथं ते घडलं पाहिजे. बरोबर. कारण अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात घडलेले आहेत. जिल्हा परिषद शाळेतून त्याच्यावर जास्त भर दिला जाईल. करेक्ट. खूप छान. म्हणजे हा उद्देश आपला खूप चांगला आहे. मित्रांनो बघा, लक्षात घ्या, आज जर आपण अधिकारी पाहिले तर हे जिल्हा परिषद ग्रामीण भागातूनच आलेले आहेत. आणि आज आपली मुलं काय झाली परिस्थिती बघा, घरापासून आज 10-15 किलोमीटर लांब 25 किलोमीटर ती शाळेसाठी जातात. बरोबर. त्यांचा ती प्रवास यायचा यायचा. तर आपल्या या शाळा आपण बंद करायला लागलो. अगदी बरोबर. त्या बंद तिथं ज्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे सुविधा उपलब्ध झाल्या तर ती मुलं तिथे नक्कीच तिथं राहतील. इंग्लिश मिडियमचा विषय आहे तो तिथंच झाला पाहिजे ना. बरोबर बरोबर. तो नक्कीच आज लहान मुलांनी ती त्रास आहे ना, ती आज प्रवास करायचा जायचा अभ्यास करायचा ती तसं तीच आहे ना. बरोबर. त्याच्यावर जास्त त्या माध्यमातून आपलं हे काम नक्कीच पुढे जाणार आहे. हो नक्कीच पुढे काय आहे. दुसरा एक मुद्दा म्हणजे झाले शालेय पोषण आहाराच्या बाबतीत. आज डाळ भात आमटी मिळत असत पण आज आपल्या भागात फळांची सुद्धा शेती चांगल्या पद्धतीने पिकत आहे. अगदी बरोबर. आज द्राक्ष असू द्याल डाळिंब असू द्याल बरोबर. त्याच्यावर हे झाले अशा पद्धतीनं बेदाणे आहेत की मुलांनी शाळेत जास्तीत जास्त ही वस्तू मिळाल्या पाहिजे. त्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा आहे. बरोबर. म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून हा बेदाणे आणि नाही महत्वाचा पोषण आहार महत्वाचाच आहे. आज रायपूर सरकार सुद्धा त्यात समावेश झाला पाहिजे. आज त्याशिवाय विद्यार्थ्यांना ही होणार नाही ना लहान मुलांनी. यस. पोषण आहार विशेष भर दिला जाईल. खूप छान. म्हणजे मुलं फळं भरपूर खातील आणि चांगली सुदृढ होतील. हो नक्कीच सर. खूप छान. जयदीप भैया, तसा विचार केला तर आता ठीक आहे, शेती सुजलाम सुफलाम आपली आटपाडीमध्ये आहे म्हणजे सगळेच, कारण टेंबूच्या माध्यमातून काकाने जे पाणी आणलं त्याचा नक्कीच सर्वांना फायदा होत आहे. पण अजूनही काही गरजू महिला आहेत म्हणा किंवा काही बचत गट आहेत, त्या माध्यमातून काहीतरी त्यांना आपण करावं अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. तर या अशा महिलांसाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे का, किंवा त्या माध्यमातून त्यांना काय व्यासपीठ आपल्याला मिळवून देता येईल? काय आहे आता महिला बचत गटाचा मुद्दा तुम्ही मांडला ती योग्यच आहे. पण महिला बचत गट आमच्या पश्चिम भागामध्ये आज देवस्थान तीर्थक्षेत्र परिसर असल्यामुळं बरोबर तिथं त्यांच्यासाठी एक असं त्यांच्यासाठी एक विक्रीसाठी असं एक मोठं
करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. त्यासाठी तिथं प्रयत्न बाजारपेठ आम्ही नक्की- तिथं आपल्याला बाजारपेठ करणं तिथं गरजेचं करणे गरजेचं आहे. अगदी बरोबर. जेणेकरून महिलांना रोजगार चांगला मिळेल चांगला मिळेल आणि महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना त्या बरंचसं काय करू शकतात. करू शकतात. जयदीप भैया, आता महिलांच्या म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना बरेचसे उद्योग मिळाले, पण अनेक आपल्याकडे आता ग्रामीण भागामध्ये नोकरीलाही लोक लागतात, त्यांना अजूनही ग्रामीण भागामध्ये टॅलेंट आहे, पण बेरोजगारांची समस्या सुद्धा वाढते आहे. तर या बेरोजगार युवकांसाठी नेमकं आपल्याला काय करायचं आहे? कसं आहे, आता सध्या स्थितीला तर आटपाडी तालुक्यामध्ये फक्त आमच्या MIDC अजून उपलब्ध नाही. मी खास करून जिल्हा परिषद गटामध्ये कशा पद्धतीने एक MIDC उभा करता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, की या आपल्या युवकांनी तिथल्या तिथं स्थानिकला एक व्यवसाय वगैरे बाकी काय प्रोजेक्ट वगैरे करता येते, त्यासाठी आम्ही प्रयत्न नक्कीच. बरोबर. आणि द्राक्ष आहेत, द्राक्षावर म्हणजे प्रक्रिया बरेच करणारे अनेक प्रक्रिया उद्योग करणारे आहेत. उद्योग डाळिंब आहेत, आहे. शासनाच्या त्याला बऱ्याच स्कीमा आहेत. त्या पद्धतीने MIDCची आम्ही प्रयत्न पश्चिम भागामध्ये करण्याचा प्रयत्न करू. बरोबर. म्हणजे युवकांचा प्रश्न सुद्धा आपल्याला त्या प्रकारे आपल्याला मिटवता येईल. बेरोजगार युवकांचा म्हणजे या पद्धतीने मार्गी प्रश्न लागला तर भैया खूप बरं होईल. आणखी एक महत्वाचं म्हणजे भैया, आता खरसुंडे हे मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि तीर्थक्षेत्र म्हटलं की पर्यटन क्षेत्र ते होऊ शकतं, तिथं सुद्धा अनेक रोजगार उपलब्ध होऊ शकतात. तर त्यासंबंधी काय आपण काही प्लॅनिंग केलेलं आहात? आज कसं आहे, खरसुंडी तीर्थक्षेत्र आहे. आज आमचं जकाईदारा तिथं चांगल्या पद्धतीनं तीर्थक्षेत्र आहे. आज रामघाट सुद्धा तशा पद्धतीनं तीर्थक्षेत्र चांगलं आहे. आज भेवघाटला गेलं तर तिथं भीमाशंकर तीर्थक्षेत्र चांगलं आहे. भुसोबा मंदिर म्हणून चांगलं आहे. आज अशा आमच्या पश्चिम भागात बऱ्यापैकी तीर्थक्षेत्रांचं आहेत. त्यासाठी आम्ही जिल्हा परिषदच्या मार्फत काय पर्यटन विभागाशी संबंधित तर कशी चालना मिळेल येणाऱ्या काळात आपल्याला तो परिसर ही होईल. आज घोडेपूर सुद्धा तीर्थक्षेत्र तिथं चांगल्या पद्धतीने आहे, की त्या पर्यटनाच्या बाबतीत कसंही विकसित होईल. एक तीर्थक्षेत्र झालं तर अनेकांना रोजगार मिळतील. 100%. त्यासाठी नक्कीच त्यामार्फत जिल्हा परिषदकडनं प्रयत्न करू. अच्छा. जयदीप भैया, नक्कीच काकांचं जे स्वप्न होतं किंवा काकांनी जी कामं केलीत ती नक्कीच तुम्ही पुढे करत आहात आणि लोकांचा विश्वास तुमच्यावरती वाढलेला आहे. पण तरी सुद्धा म्हणजे जरी तुमच्या पाठीशी हे सगळे असले तरी सुद्धा एवढी खात्री तुम्ही विजयाची कशी देऊ शकता, किंवा हा विजय एवढा सोपा आहे असं तुम्हाला कसं वाटतं? काय आहे, या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोहन काकांच्या पश्चात आज प्रत्येक ठिकाणी आम्ही काय विकासासाठी राजकारण केलं, कोणावर ही न करता एकत्र येऊन. काही ठिकाणी आज ग्रामपंचायतची निवडणूक असतील, कुठले असतील, जिथे बिनविरोध होते तिथे बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केला. आज बघायला गेलं तर आज काकांच्या पश्चात आज सर्व जनतेचाच एक उत्साह आहे, कार्यकर्त्यांचा उत्साह, त्यांच्या पाठबळाच्या आशीर्वादानं. आणि खास बोलायचं झालं तर आज खानापूर आटपाडीचे आमदार सुभाष भैया बाबर आपल्या बरोबर आहेत. आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य तानाजी पाटील आपल्या बरोबर आहेत. आणि खास करून सांगलीचे खासदार विशाल दादा हे आपल्या बरोबर आहेत. त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये मला ते एक महत्वाचं, हे सगळे सपोर्टेबल आणि सगळीकडून पाठिंबा मिळणार आणि त्यात खास करून जनतेचा आशीर्वाद बरोबर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह, त्यामुळे मला विजयाची नक्कीच खात्री आहे. अच्छा, खूप छान. तर भैया, नक्कीच मोहन काका भोसले काकांची पुण्याई ही नक्कीच फळाला येणार आहे. हो, नक्कीच. आज आमदार, खासदार आणि सर्व तुमच्या प्रभागातील मतदार आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य नागरिक तुमच्या पाठीचे आहेत. त्यामुळे तुम्हाला हा विजय अगदी सुकर दिसतो आहे आणि नक्कीच हे यश तुम्हाला मिळो ही सदिच्छा, शुभेच्छा आमच्याकडून आम्ही तुम्हाला देतो आहोत. आणि या येणाऱ्या जिल्हा परिषदच्या या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मताने निवडून यावं हीच आमच्या टीमकडून सुद्धा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय. आणि हाच सगळा जनतेचा कौल असेल. या पद्धतीनं लवकरच ही निवडणूक येते आहे आणि या माध्यमातून या सर्व मतदार हे नक्कीच आपल्या पाठीशी राहतील अशा प्रकारे आम्हालाही सुद्धा आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून खात्री वाटते आहे. तर आज आपण इथे आलात आणि आपल्याला ही दिलखुलास मुलाखत दिली आणि जनतेच्या मनातले जे प्रश्न होते हे आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यश आपल्याला लवकरच मिळो ही सदिच्छा, शुभेच्छा आपण देऊया आणि इथे थांबूया. धन्यवाद. नमस्कार.